त्यामुळे या समाजात दोष जर असतील, मनुस्मृतीबद्दल काही सांगायचं असेल तर ते आम्ही आमच्या अंतर्गत संवादाचा आणि दोष दूर करण्याचा प्रश्न आहे ना तो. त्याची स्ट्रॅटेजी हिंदूंनी आखली पाहिजे. समजा उदाहरणार्थ कोणी मनुस्मृतीचं नाव घेऊन म्हणत असेल की आम्ही समर्थन करतो, त्याला हिंदू समाजाचं म्हणणंच आहे की ते चुकीचं आहे. ब्राह्मण कोणी म्हणत असेल की आम्ही वरचे आणि तुम्ही खालचे, तर आम्ही म्हणतो ते चुकीचे आहे. आम्हाला अशा गोष्टी चुकीच्या ज्या आहेत त्या चुकीच्या म्हणण्याला काही गैर वाटतच नाही. जाती जातीत आमचे लग्न होतात ही आमची परंपरा आहे, पण कोणी आंतरजाती विवाह केला म्हणजे तो हिंदू नसतो असं तर काही हिंदू समाज मानत नाही. हिंदू समाजाला जे त्याचे दोष दूर करायचे आहेत, परंपरा दुरुस्त करायच्या आहेत, ते हिंदू समाजाचं दुखणं आहे ना. ज्याला धर्म मान्य नाही त्यांचंही ते दुखणं नाहीये, आणि जे हिंदू धर्म मानतच नाही त्यांचं ते दुखणं असण्याचं कारण नाही ना. त्यामुळे हिंदूंचे जे दोष आहेत ते हिंदूंना सांभाळू द्या ना. तुम्ही तर गेले ना बाहेर, तुम्ही निर्दोष राहा ना बाबा. तुम्ही समतायुक्त जीवन जगा ना, शांततेप्रत तथागत बना ना. आपला काय विरोध आहे का त्याला? आणि तुम्ही तथागत बनले तर ज्यांना आवडेल ते येतील ना तुमच्या बरोबर. ज्यांना वाटेल की बाबा नाही हे चांगलं आहे तर जातील पण ना. त्याला कोणाचा विरोध त्याला काही विरोध असण्याचं कारण नाही ना. पण आम्ही चांगले असो की नसो हा मुद्दा नाही. तुम्ही वाईट आहे म्हणून आमच्याकडे या असं तर नाही होऊ शकत ना. त्यामुळे संविधानाच्या राज्यामध्ये जसा प्रत्येक व्यक्तीला धार्मिक अधिकार आहे तसा हिंदू समाजाच्या माणसाला सुद्धा आहे. आणि हे सगळ्यांना माहिती आहे आता हा अधिकार आहे, फक्त व्यक्त होत नाही म्हणून असं समजू नका की हे सगळे निर्बुद्ध आहेत.